हरे राम शूटिंग घ्या सगळी. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की जय. गुरुनाथ महाराज की जय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमः. आग्रह केल्यामुळं आणि यजमान आणि आम्ही काही वेगळे नसल्यामुळं एक 5 मिनिट चिंतन करू आपण. माझ्या प्रवचनाच्या चिंतनाच्या प्रारंभी मी यजमानांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना बाहेर बर का, घरी सगळं अनुकूल आहे, पण बाहेर अत्यंत कितीदा जायचं तेवढं लिहा आहे की. म्हणजे आज इथं येताना सुद्धा बायको चिंता म्हणजे जाऊ नका हो. म्हणजे डोक्यावर आपल्या सगळ्यांच्या काय आहे सध्या क्रांती तलवार आहे आणि त्याच वेळेला श्रद्धेची परीक्षा होती. सगळं चांगलं असताना तर कुणी देवळात जात, पण देवळामध्ये साप घुसलाय दर्शनाला जा म्हणजे जाते फक्त हे जाऊ शकते आपण जातो का? म्हणून आमच्या यजमानांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या बळकट श्रद्धे कोरोना आणि करुणा असा संघर्ष आहे. बाहेर कोरोना आहे आणि घरामध्ये करुणा आहे. आणि या संकटातून हे एकच औषध आहे. अजून तर औषध सापडलं नाही आणि ते सापडलं का नाही शंकाच आहे. त्याला हे एक जालिम औषध आहे आपल्याकडे की भगवंताची काय भाका. वर्षभर प्रयत्न केला होता मगरीच्या तोंडातून काय सोडावा पाय काढून घ्यावं. कोणत्या पुस्तकात आहे की मला माहिती नाही. ज्ञानेश्वरीत आहे काय काय याच्यामध्येच आहे. तुम्ही होते का 7 दिवस आता झाले का? आज जे येतील त्याला 7 दिवसाचं पुण्य आहे. हे जर यांना माहित असतं गोविंद गुरीला ना तर ते आजच आले असते. पण मला प्रवीण शास्त्रीनं सांगितलं की हे सांगू नका. अवतारणी का ऐकली की सगळं आलं की नाही. गंभीर व्हा. या संकटातून भगवंताची करुणा फक्त वाचू शकते. रोज पेपरला टीव्हीला बातम्या यायला की आईला कोरोना, वडिलांना कोरोना, गर्भवतीच्या लेकराला काय सरकार म्हणाले. हे कसं म्हणाले का नाही. म्हणजे त्या बालकाला कसं काय झाला नाही ती त्या भगवंताची काय आपण. म्हणून पहिलं अभिनंदन, पहिली कृतज्ञता, पहिले धन्यवाद मी आमच्या यजमानाला देणार आहे, काका सगळ्यांना की मोठ्या श्रद्धेनं त्यांनी भागवताच्या कथेचं प्रतिकूल परिस्थितीमध्ये आयोजन. दुसरं मी धन्यवाद देणार नाही पण मी आनंद व्यक्त करणार आहे की आपल्याला भागवत ज्यांच्या मुखातून ऐकायला मिळालं. ते भागवतकार मुखानी भागवत मुखोद्गत आहे. तुम्ही ऐकलाच. ते फक्त खाली डोळा फिरवते. 18,000 श्लोकाची संहिता ज्याच्या जिभेवर नसते. आणि दुसरं म्हणजे भागवतात सांगितल्याप्रमाणे ज्यांचं वर्तन आहे. रोज 3दा संध्या नुसतं ब्राह्मणाचं महत्व नाही. यांनी सांगितल्याप्रमाणे जाणवायला किल्ली घालणारा ब्राह्मण नाही. ब्राह्मण हा कसा असावा, ब्राह्मण कसा नसावा, भागवत दोन्ही आहे.
विषय नसावा. पैसे घेऊन परीक्षितीला न वाचवणारा सुद्धा कोण आहे? हा? मला सांगा, जर पैशाचा मोह सोडला असता ब्राह्मणाने आणि तिथं जर तो ब्राह्मण म्हणला असता की मला तुझे 10 लाख नको, पण हा लाखाचा पोशिंदा आहे परीक्षिती, त्याचे प्राण मी काय करीन? वाचवीन. आणि मी जर त्याचे प्राण वाचवले तर तू जे देणारच त्याच्या 1000 पट मला तू कोण दी? राजा दी. हा विचार आला का ब्राह्मणाच्या डोक्यात? उलट जे काही दिला असेल 2-4 हजार रुपये, काय मला माहिती नाही, मी त्या दिवशी आपलं म्हणजे ब्राह्मणाच्या पतनाने परीक्षितीचा नाश नाही. म्हणून ब्राह्मण्य रक्षण करणाऱ्याचा पाय जर घराला लागला, घरामधले भूत प्रेत संबंधाची सगळे निघून जातात. आद्य शंकराचार्यांना प्रश्न विचारला की कुणाची सेवा करावी आणि बुद्धी कुठे ठेवावी. कालच माझं प्रवचन संपलं आहे का नाही? प्रश्नोत्तर रत्नमालेमध्ये 2 प्रश्न विचारले की सेवा कुणाची करावी आणि बुद्धी कुणाच्या जवळ ठेवावी, आणि दोन्ही प्रश्नाचं एकच उत्तर दिलं की सेवा ब्राह्मणाची करावी आणि बुद्धी ब्राह्मणाच्या पायावर ठेवावी. माणसाने स्वबुद्धीने चालू नये. कारण शास्त्राचं आपलं काय नसतं, अध्ययन नसतं, अभ्यास नसतो आपला शास्त्राचा. मग यांनी रात्रंदिवस अभ्यास करून हे भागवत मुखोद्गत करून 7 दिवसांमध्ये ते आपल्याला काय केलं? निवेदन केलंय. म्हणून प्रवीण शास्त्री सारखे भागवतकार अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या नांदेडमध्ये आपल्याला उपलब्ध होणं ही आपल्या दृष्टीनं फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. तेव्हा मी प्रवीण शास्त्रीला व्यासपीठावर विराजमान असल्यामुळं साष्टांग नमस्कार करतो. वयानं मला त्यांना आशीर्वाद देता येतो, पण आज ते माझे गुरु आहेत. व्यासपीठावर शुकाचार्य म्हणून ते बसलेले आहेत आणि त्यांच्या वृत्तीचा आणि त्यांच्या अभ्यासाचा आणि त्याहीपेक्षा त्यांच्या साधनेचा मला गर्व आहे. संध्या केल्याशिवाय रात्रीचं जेवण नाही, संध्या केल्याशिवाय सकाळचं नाही, जप केल्याशिवाय नाही, रोज मारुतीला 11 प्रदक्षिणा घातल्याशिवाय हा माणूस झोपत नाही. माहिती का तुम्हाला? ते काय करतात मला माहिती. एवढं निष्ठेनं कलियुगामध्ये आचरण करणारे ब्राह्मण हाताच्या बोटावर सुद्धा नाही. उगा म्हणायचं बोटावरही नाही जातात. असे एक पवित्र ब्राह्मण आपल्याला शुकाचार्य म्हणून लाभले. त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळालं की आपल्या सगळ्या परिवाराची गादेवार परिवाराच्या भाग्याची गोष्ट. आता तिसरा मुद्दा सांगून मी प्रवचन संपवणार आहे की आपण 7 दिवस, कोणी 2 दिवस, कोणी 4 दिवस, ताईनं मी 1 दिवस. लक्षात राहील माझ्या, 1 दिवस ऐकणार कोण होतं? ताई आणि मी. याच्यातून एक शिका की ऐकण्यासाठी ऐकू नका. आपल्या हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा दोष काय? सगळ्यात मोठा दोष करायचं म्हणून करायचं. आमची बायको म्हणजे खिडकी असू द्या पण बेला आला. श्रावणी सोमवार आहे ना, शिवमुंड व्हावं लागते ना, त्याला किती वेळ लागते? 108 लागतो ना. अरे मग चांगला नाही ना, नसू द्या. आणि आणायला उशीर झाला तर मग 108 नावही घेत नाही. ओम नमः सगळा गटात. मी म्हणलं ते 110 होते म्हणजे जाऊ दे, 2 पार्वती महादेव पावर काय? महादेवाला फक्त 1 बेलाचं पान आवडतं, 1 बिल्वम शिवार्पण. किती पण श्रद्धेत. आपल्या हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा दोष काय? किती पलीकडे बसले त्यांना विचारलं की भागवत आहेत का? ते म्हणजे आमचं वय आहे काय? वय त्यांचं भागवत ऐकायचं, आपलं वय गेलं आता. ऐका
आता यांनी सांगितल्यासारखं तक्षक निघालाय. आता ज्याचं घर जवळ आहे त्याच्या घरी आधी येईल एवढं. आता कोणीकडून निघालाय ते सांगत नसते. महाराज काही काही गोष्टी स्वतः असं ठेवते की त्यांना विचारलं की कुठून, ते म्हणजे ती दिशा माहिती नाही. बरोबर आहे. तरुणपणी जर भागवत ऐकलं ना तर जीवन उजळून निघतं. भागवत हा जीवन ग्रंथ आहे. भागवत हा धर्म ग्रंथ आहे आणि भागवत हा मंत्र ग्रंथ. वा. नुसत्या भागवताची पोथी घरी आणून ठेवा, नुसती पोथी, आणि रोज ब्राह्मणा त्या भागवताला प्रदक्षिणा करा. तुमच्या बायकोला मी तेच सांगितलं की हे व्रत कर, ते व्रत कर, त्या बाईची पिंगल कर, ते सोडून ते व्रत. आता 4 महिने नाही, या वर्षी किती महिने? 1 अधिक मास आला कोरोनामुळे. दुष्काळामध्ये कितवा महिना? खास 5 महिन्यामध्ये हेच व्रत करा की महाराज मी भागवताचा अध्याय 5 महिन्यामध्ये पूर्ण भागवत मी काय करीन वाचून. काही समाप्ती करू नका. एखाद्या ब्राह्मणाला शिधा द्या आणि मोकळा व्हा. काही खर्ची गोष्ट नाही. रोज 1 तुळशीचं पान तोडा, एकच, सगळं झाड तोडू नका. पारड्यामध्ये किती पानं टाकली होते? रवी महाराज होती त्या दिवशी. किती? 5 महिने 1 तुळशीचं पान भागवताला. लक्षात आलं? सगळ्यात शेवटी एका ब्राह्मणाला जेवता येईल एवढा शिधा, आणि रोज आपला 1 भागवताचा होईल तेवढे अध्याय. तेवढ्यानंतर वाचले तरी परवानगी आहे माझी. गीता प्रेस गोरखपूरनं मराठीत छापले. बाहेर ज्याची 1000 रुपये किंमत आहे त्याची 200 रुपये 250 रुपये किंमत आहे. आमच्या यजमानांनी प्रत्येकाला आलेल्या श्रोत्याला भागवताचं दान केलं. गादीवर परिवाराचे माझा कौटुंबिक संबंध, प्रत्येकाला. आणि ते इथंच रेल्वे स्टेशनवर सगळ्यांचा तिकिटाचा जाण्या येण्याचा सगळा खर्च यजमान. सगळ्यांचा. तिथली व्यवस्था काय होती, रोज काय काय खाल्लं हे मी तर सांगितलं तर विनाकारणच तुम्हाला त्रास आहे. तुम्हाला आता वाटत की आपण नाही गेलो. आणि खूप आनंदात आमचं भागवत, खूप आनंद. काही प्रतिकूलता नाही, काही ऊन नाही, पाऊस आहे, काही नाही, थंडी नाही. लोक म्हणले थंडी नाही, ऊन नाही, पाऊस नाही, अतिशय श्रद्धेनं आहे का नाही, योग्य वेळी आणि अतिशय प्रसन्न अंतःकरणाने. पुन्हा मला म्हटलं की महाराज आपल्याला कोरोनामध्ये भागवत लावण्याचा उद्देश कळला तुम्हाला. कोण उद्देश आहे? एक तर जीवन ग्रंथ म्हणून भागवत अर्थाकडे लक्ष दिलं तर जीवन ग्रंथ. आणि जर आपल्याला अर्थाकडे लक्ष देता नाही आलं समजा आपल्या दुर्भाग्यानं, तर मंत्ररूप आहे भागवत. जाताना भगवंतानी आपली सगळी शक्ती, आपलं तेज, बरोबर महाराज, तर माझा अभ्यास नाही एवढा. हे कशामध्ये? तिरोधाय. भागवतामध्ये आपलं तेज ठेवलं आणि भगवंताने सांगितलं की आता मला जर तुम्हाला नमस्कार करायचा असेल तर आता मी नाही, आता काय आहे. आणि माझ्या घरापासून सुरुवात केली. पत्नीला गतवर्षी आणि या वर्षी हीच उपासना दिली की भागवताला 1 तुळशीचं पान आणि होईल तेवढं भागवत. एका दिवशी गडबड आहे, 1 श्लोकाचाच अर्थ वाचा. तुम्हाला संस्कृत वाचायचं नाहीये, काही गरज नाही वाचायची. संस्कृत वाचायचं वेगळं काम आहे. म्हणून श्लोक जर पाहिले 18,000 तर भागवत मंत्र रूप. आणि मंत्राची शक्ती आता गोविंद गुरु समोर मी काय सांगतो. ओम नमो महासिद्धाय स्वाहा आहे का. 24 तास त्यांच्या मुखामध्ये असत आहे का. गोमूत्राचं पाणी टाकून अनेक रोगी त्यांनी बरे केले. त्यांनी केले म्हणजे ती जी शक्ती आहे मंत्राची. म्हणून सकाळी आपण एवढ्या प्रतिकूलतेमध्ये पूर्ण भागवताच्या संहितेचं काय केलं, पूर्ण पारायण. 4 तास 5 तास जे काय लागतील ऐकलं. पण ते चांगल्या विद्वान कंठस्थ ब्राह्मणाकडून
तेही मोठी सेवा आपल्याकडून झालेली आहे. म्हणून भागवत एक मंत्ररूप भागवत आहे आणि एक अर्थरूप भागवत. जीवन कसं जगावं, मनुष्याच्या जन्माला आलो ना आपण कसं वागावं याचं प्रत्येक कथेमध्ये लिहिलंय की दान करतो दान करतो दान करतो. दान काय तुम्हीच करता काय? रोज 1000 गाईचं दान कोण केलं? नगराजानं केलं. आणि एवढं करून जन्म कोणता आला? माणसाला राग येईल का नाही? या कथेतून भागवतकाराला काय सांगायचे की दान करणं जरी चांगलं असलं तरी कृती करताना सावध राहणं त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. काय तोंडाला काय बांधा? सगळे आमच्या ओळखीचे नको. बाप नको, लेक नको, माय नको, पोरगी नको. आहे का नाही? बरोबर आहे. अखंड कसं पाहिजे? आणि हे सावध पाहिजे म्हणून मृगराजाची कथा आली. कोणती कथा कशासाठी आली हे आपल्याला शिकता आलं पाहिजे त्याच्यामधून. आणि तसं जीवनामध्ये त्याचं काय करता आलं पाहिजे. प्रल्हादाची कथा कशामुळे आली सांगा? आता झालं, आता प्रश्नोत्तर सुरू करू. प्रल्हादाची कथा झाली का नाही? पण झाली. काय उद्देश आहे प्रल्हादाची कथा सांगण्याचा? उद्देश काय? गंमत अशी आहे बघा की एकच कथा एका स्कंदामध्ये, फक्त 7व्या स्कंदात दुसरं काहीच नाही. अभ्यास करा, गंभीर व्हा, जिज्ञासा जागृत करा. नुसती हळद कुंकू नका. आहे मंत्र, आहे ग्रंथ, आहे भगवान, तो एक वेगळा भाग झाला. पण नुसती पूजा करायची का? नाही नाही. त्याच्यात जे सांगितलंय ते काय करून घ्या, समजून घेण्याचा. काय सांगितलं मला सांगा. प्रल्हादाची कथा काय सांगून गेली आम्हाला? आम्हाला सांगून गेली की भगवंतावर किती निष्ठा असावी. काय सांगितलं? श्रद्धा ही पहिली पायरी आहे आणि निष्ठा ही शेवटची पायरी आहे. मध्ये अजून बऱ्याच पायऱ्या आहेत, मला वेळ कमी आहे. सुरुवातीची पायरी कोणती आहे? श्रद्धा. तुम्हाला काय होती भागवताविषयी? श्रद्धा वेगळी. श्रद्धा ही डळमळीत होते का नाही? एखादी गोष्ट आपल्याला एखादी प्रतिकूल कळाली, आपली श्रद्धा काय होते? डळमळीत होते का नाही? तो आम्ही महाराज गेले पण असं असं झालं महाराज नाही. निष्ठा कधीच काय होत नाही, कधीच डळमळीत होत नाही. प्रल्हादा, तू जर भगवंताचं नाव घेतलंस ना तर मी तुला उकळत्या कशा टाकीन? तुम्ही म्हणता का? तुमच्या घरच्यांनी म्हणलं की जर भागवताला गेलास गादेवारकडे तर घरी येऊ देणार नाही, तुम्हाला कोरोनामध्ये बाहेर झोपावं लागेल व्हरांड्यावर. ती बाई म्हणे की भागवत गेलं. प्रल्हादाच्या कथेतून काय? विष पाजवलं. कुणाच्या हातानं? आईच्या. पिला. त्याला सांगितलं तुम्हाला जे करायचे ते करा, पण मी त्या भगवंतावरती निष्ठा तसूभर काय करणार नाही. आणि शेवटी त्याला सांगितलं की कोण आहे रे ते भगवंत? कोण आहे? एवढं मारताना तू वाचायला, एवढा कोरोना असताना तुला काही होईना का? कोण आहे ते? म्हणजे माझा भगवंत आहे. कुठे आहे? कुठे विचारू नका, कुठे नाही. त्या खांबात. प्रल्हादासाठी देव कशातून आले? प्रल्हादासाठी आले. प्रत्येक कथेमध्ये एक चांगला गुण आहे. मी दोनच सांगितलं तुम्हाला. लक्षात? मृगराजाच्या कथेतून काय शिकावं की आपण खूप चांगलं काम जरी करीत असलो, आहे का नाही? बाई भागवताला आली पण गडबडीमध्ये दरवाजाच लावायचे विसरली आणि 3 घंटे इकडं भागवतात गेले, तिकडं घर काय झालं? कोणाला शिव्या? कोणाला? मला नाही, मी आधी झालो. तुमचं घर धुवून नेण्यामध्ये महाराजांचा किती वाटा? कुठं चूक झाली?
मला भागवताला जायची दुर्बुद्धी झाली नसती का? काय हा या बाईनं फोन केला या या आणि मी गेले आणि असं झालं का? काय जळालं? भागवत जळालं का आपला मूर्खपणा जळाला? सावध हे नेहमी राहायचं. पोरग असलं तरी तोंडाला बांधा, घरचं दुकान असलं तरी तोंडाला बांधा. ही सावधपणासाठी या कथा सांगितल्या की दान केलं आता म्हणून काय झालं, ती गाय पुन्हा कशी दिली ती दुसऱ्या ब्राह्मणा. म्हणून महाराजांचं असते भागवत पुष्कळ आहे. अर्थाकडे लक्ष द्या. जीवन सगळ्यांचं आनंदी जावं, सगळ्याला आयुष्य आरोग्य लाभावं. काही मनामध्ये अनिष्ट असेल तर तेही दूर होतं, अरिष्ट असेल तर ते नाहीसं होतं. हे भगवंताच्या भागवताचं सगळ्यात मोठं पुण्य आहे का नाही? ते कुणाला तरी भूत लागलं होतं पहा, धुंदुकारी नाव हा ते यांनी लावलं होतं ना भूत. ते कशाने निघाल भूत? भागवताची ही ताकद आहे. भागवताची ही ताकद आहे. मंत्रामध्ये ही ताकद आहे भागवताच्या आणि अर्थामध्ये ही ताकद आहे भागवताच्या. तेव्हा समारोपाला मी आलो, माझं भागवतकारावरही प्रेम आहे म्हणूनही आलो. पण आमचं घरचंच आहे, यजमान काही मला वेगळे नाही, त्यांच्या परिवाराचा तुम्ही एक आहे. आणि मुख्य म्हणजे या भागवताचं तर सगळ्यात मोठं जर वैशिष्ट्य काही असेल तर गोडीने या भागवताला आहे की नाही, सोन्याला सुगंध आणला. सोन्याला काय आणला? सुगंध आणला आहे का नाही? पण एक श्रोता हा किती श्रोत्याच्या बरोबरचा हा? एक परीक्षिती समोर आहे. शुकाचार्यांनी काय सांगितलं? तुम्ही शुकाचार्य परीक्षित होती. त्यामुळं सगळं शेवटपर्यंत आनंदानं झालं. असंच आनंद राहावा. काही अनिष्ट असेल तर दूर होणार, त्याच्यात मलाही सांगायची गरज नाही. काही अनिष्ट संकट असेल तेही नाहीसं होणार. सगळ्यांबरोबर मी महाराजांच्या चरणी आपल्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. आणि आता यानंतर कथेचा समारोप. कुंडली कवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की